रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं योगदान देत असतानाच संगीत आणि सामाजिक कार्यात रमणारे नगर येथील प्रख्यात सायकेट्रिस्ट डॉक्टर नीरज करंदीकर यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं. रसिक हो नमस्कार. मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपले पाहुणे आहेत नगरमधले प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नीरज करंदीकर. करंदीकर कुटुंब खरं म्हणजे गेल्या 100 वर्षापासून नगरकरांच्या चांगल्या परिचयाचं आहे. जानकीबाई आपटे ज्यांनी बालिकाश्रम सुरू केला, स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठं योगदान त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं राहिलं. मग माणिकताई करंदीकर असतील, डॉक्टर जयंत करंदीकर असतील, डॉक्टर गीता करंदीकर, याच कुटुंबातले डॉक्टर नीरज करंदीकर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर नीरज करंदीकर हे सायकेट्रिस्ट तर आहेतच, पण उत्तम गायक आहेत, संगीतकार आहेत, रसिक आहेत. डॉक्टर, मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप मोठा वारसा तुम्हाला मिळालेला आहे. आजच्या पिढीला ही नावं फक्त माहिती असतील, पण त्यांचं कार्य कदाचित तेवढं ठाऊक नसेल. आपण सुरुवात करूयात जानकीबाई आपटेंपासून. कैलासवासी जानकीबाई आपटेंनी त्या काळी दलितांच्या मुलींसाठी ही संस्था स्थापन केली. आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष माझी आजी म्हणजे कैलासवासी माणिकताई करंदीकर यांनी ती समर्थपणे चालवली. त्यांच्यानंतर माझ्या बाबांनी म्हणजे डॉक्टर जयंत करंदीकर यांनी देखील ती अतिशय समर्थपणे चालवली आणि आज 75 वर्ष बालिकाश्रम संस्थेला झालेली आहेत. अरे वा. तर असा हा म्हणजे आमच्या घरामध्ये समाजसेवेचा हा खूप मोठा वारसा मला लाभलेला आहे. तुमचे आजोबा देखील करंदीकर गुरुजी म्हणून नगरमध्ये नामवंत. ते पण फार मोठे समाजसेवक होते आपल्या नगरमधले. म्हणजे ते आयुर्वेदाचे डॉक्टर होते, पण त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये पेशंटकडनं एक पैसाही घेतला नाही. म्हणजे पैसा न घेता त्यांनी नेहमी ते उपचार पेशंटचे केलेत त्यांनी. आणि त्यांना करंदीकर गुरुजी असं म्हणायचे सगळे. म्हणजे माझे बाबा त्यांची आठवण सांगताना सांगतात की ते जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला अख्खा नगर जिल्हा लोटला होता. एवढी मोठी अंत्ययात्रा या नगर शहरामध्ये आत्तापर्यंत झालेली नाही. एवढं प्रेम, एवढं त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक आदरपूर्ण भावना होती. डॉक्टर जयंत करंदीकरांना भेटण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांच्या मैफलीला काही वेळा मी हजर होतो. डॉक्टर जेवढे म्हणजे रुग्णसेवेत मग्न असायचे तेवढंच समाजकार्य त्यांचं मोठं होतं. आणि या सगळ्यातून वेळ काढून त्यांनी गाणं जपलं. अनेक गाण्यांना त्यांनी संगीत दिलं आणि अनेक मोठे कलावंत, गीतकार, कवी हे त्यांना कुटुंबीय म्हणून मानत होते. बाबांची पर्सनॅलिटी अशी होती की म्हणजे ख्यातनाम सतारवादक उस्मान खान साहेब त्यांना म्हणायचं की डॉक्टर तुमचं रसायनच वेगळं आहे. म्हणजे ते उत्तम डॉक्टर होते, MD मेडिसिन, फिजिशियन होते, हृदयरोग तज्ज्ञ होते. म्हणजे इतके उत्तम होते की त्या काळी एकतर तपासण्या वगैरे फार नसायच्या, त्यामुळे क्लिनिकल जजमेंटवरती किंवा क्लिनिकल डायग्नोसिसला खूप महत्त्व होतं. आणि अतिशय दुर्मिळ असे आजारसुद्धा ते नुसत्या तपासून म्हणजे क्लिनिकली ते डायग्नोस करायचे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिशय दुर्मिळ असा रेबीजचा रुग्ण त्या काळात त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलं होतं आणि एखाद्या कंपनीच्या सहयोगाने आणि एक रेबीजचा पेशंट बरा केला होता. आम्ही लहान होतो तेव्हा. रेबीज म्हणजे रेबीजमध्ये कुत्रा चावल्यानंतर होणारा आजार. बरोबर. आणि मी खूप लहान होतो तेव्हा आणि त्यावेळेस आम्ही तो पेशंट बरा झाल्यानंतर त्याच्या लग्नाला वगैरे त्याच्या गावी गेलो होतो. म्हणजे असं प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टरीमध्ये असेल संशोधन करण्याची खूप आवड होती त्यांना. प्रत्येक गोष्टीमध्ये डीप अभ्यास करायचा. तसंच त्यांचं जर म्हटलं तर ते उत्तम गायक होते. गाणं ते शिकले होते, क्लासिकल गाणं पण शिकले होते आणि उत्तम संगीतकार देखील होते.
आणि गझलला त्यांची खासियत अशी होती की गझलला चाली ते फार उत्तम लावायचे. बरं. म्हणजे सांगायचं तर सुरेश भट प्रसिद्ध गझलकार, त्यांच्या अनेक गझलांना त्यांनी स्वतः चाली लावल्या होत्या आणि ते त्यांचा प्रोग्राम करायचे म्हणजे सुरेश भटांबरोबर. अरे वा. आणि नगरमध्ये पण, पुण्यामध्ये, मुंबईला अनेक त्यांनी ते गझलचे प्रोग्रामसुद्धा त्या काळी केले होते. एवढंच नाही तर उर्दू गझलचे पण प्रोग्राम त्यांनी केले. आणि उर्दू नुसतं प्रोग्राम नाही तर उर्दू शिकले ते. म्हणजे आपल्या नगरमधले एक अतिशय महान असे गझलकार उर्दूतले म्हणजे खलील मुझफ्फर. हे आजच्या पिढीला कदाचित माहिती नसतील, पण फार मोठे गझलकार होते की म्हणजे सुरेश भट सुद्धा त्यांना वाकून नमस्कार करायचे. एवढे हे आपल्या नगरमधले मोठे गझलकार होते. एकच प्यालाचं त्यांनी उर्दूमध्ये अगदी भाषांतर केलं आणि त्यांनी सुरेश भटांच्या ज्या मराठी गझला होत्या त्याचं उर्दूत ट्रान्सलेशन केलं होतं. म्हणजे शब्द अर्थ तोच, मीटर तेच आणि फक्त काव्य उर्दू. आणि बाबाचं एक सूर दो अंदाज असा म्हणून प्रोग्राम करायचे. म्हणजे मराठी शेर त्याच अर्थाचा उर्दू शेर आणि असे पण प्रोग्राम ते करायचे. म्हणजे इतकं आता संगीतकार जरी झाले तरी त्याच्यामध्ये पण खूप अभ्यास, गाण्यामध्ये पण खूप अभ्यास. म्हणजे एवढा की ते गाण्यामध्ये अनेकदा आम्ही रेकॉर्डिंग करायचो तेव्हा सुरुवातीला त्यांना जेव्हा त्रास व्हायला लागला, आवाजामध्ये दोष निर्माण व्हायला लागले, तेव्हा त्यांनी स्वतः संशोधन करून व्हॉइस कल्चर, ज्याला आवाजशास्त्र आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यावरती संशोधन करून ओंकार, जो परिपूर्ण आवाजासाठी त्यांनी ओंकारावरती खूप संशोधन केलं आणि ओंकार उच्चारणाच्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या. बरं. आणि त्यांचं आवाजशास्त्र, ओंकारास्त्र हे पुस्तक सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. मला आठवतं की अनेक दिग्गज असे रंगभूमीवरचे कलाकार हे डॉक्टरांकडे यायचे. अगदी. आणि आवाज जर थोडासा बिघडला असेल तर तो कसा चांगला करायचा हे इथून शिकून जायचे ते. हो, अगदी खूप मोठे मोठे गायक बाबांकडे येऊन ओंकाराची पद्धती किंवा त्यांच्या आवाजातले काही जर दोष असतील तर आमच्या घरी येऊन राहून गेलेले आहेत, त्यांच्याकडनं शिकून गेलेले आहेत. हे शास्त्र नेमकं काय आहे? म्हणजे ओंकारातून वाचा शुद्धी जी होते. ओंकार म्हणजे अकार, उकार आणि मकार या 3 ओंकाराच्या मात्रा आहेत. परंतु बिंदू मात्रा जी आहे तिचं स्थान हे आपल्याला माहिती नाही आहे. पण बाबांनी संशोधनातून बिंदूचं जे स्थान आहे ते त्यांनी जाणलं आणि शास्त्रशुद्ध ओंकार उच्चारणाने म्हणजे अकार, उकार, बिंदू मात्रा आणि मकार अशा 3.5 मात्राचा जो ओंकार आहे त्याच्यावरती त्यांनी खूप अभ्यास केला आणि वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या. म्हणजे एखाद्याचा समजा खर्ज लागत नसेल गायकाचा किंवा एखाद्या गायकाचा जर वरचा स्वर लागत नसेल तर त्याला कुठला पद्धतीचा ओंकार हा उपयोगी होईल त्याच्यासाठी त्यांनी संशोधन केलं. त्याचप्रमाणे त्यांनी ब्रीदिंग टेक्निक्स म्हणजे गाण्यामध्ये मुख्यतः आपला श्वास सर्वात महत्त्वाचा असतो आणि बहुतांशी गायक जे आहेत त्यांच्या श्वास ते नीट घेत नाहीत. म्हणजे चेस्ट ब्रीदिंग ज्याला आपण म्हणतो ते घातक आहे ॲक्च्युली गाण्यासाठी. म्हणून शास्त्रशुद्ध ॲबडॉमिनल ब्रीदिंग टेक्निक्स त्यांनी शोधून काढल्या आणि असे अनेक म्हणजे दोष जे आवाजातले आहेत ते जाण्यासाठी त्यांनी खूप त्याच्यामध्ये अभ्यास करून विविध मेथड्स शोधून काढल्यात. क्लासिकलचे पण अनेक दिग्गज गायक इथे आमच्याकडे म्हणजे बाबांकडे येऊन शिकून गेले. नंतर बॉलिवूडचे सिंगर्स म्हणजे अगदी सांगायचं झालं तर सुनिधी चौहान जी आजकालची आघाडीची गायिका आहे किंवा रूपकुमार राठोड, सोनाली राठोड हे पण बाबांकडे येऊन शिकून गेलेत. क्लासिकल सिंगरमध्ये सांगायचं झालं तर प्रसिद्ध गायक फिरोज दस्तूर जे भीमसेनजींचे गुरुबंधू होते ते शिकून गेलेत. प्रभा अत्रे आल्या होत्या, त्या आमच्याकडे राहून बाबांकडनं ओंकार शिकून गेल्यात. असे अनेक दिग्गज गायक येऊन गेलेले. मला आठवतं की एक छोटासा मुलगा होता की ज्याला बोलताच येत नव्हतं, घाबरत होता. बरोबर. म्हणजे एकही वाक्य तो नीट म्हणजे सगळे वाणी दोष. म्हणजे थोडक्यामध्ये काही मुलं असतात किंवा व्यक्ती असतात की ज्यांना जे तोत्र बोलतात किंवा बोलताना अडखळतात किंवा घाबरतात बोलताना, म्हणजे गर्दीत गेल्यानंतर अँझायटी ज्याला आम्ही म्हणतो, त्याच्यामुळे त्यांच्या आवाजामध्ये तोत्रेपणा येतो. तर अशांसाठी खूप छान त्यांनी सगळ्या पद्धती त्या शोधलेल्या आहेत. बरोबर.
मगाशी तुम्ही सुरेश भटांविषयी बोलला. हो, हो. सुरेश भट तुमच्या घरी पण अनेकदा येऊन राहायचे. खूप आठवणी आहेत. म्हणजे सुरेश भट बाबांना त्यांचा मानसपुत्रच मानायचे. हो. इतके ते लाडके होते. म्हणजे बाबा सुरेश भटांचे खूप लाडके होते आणि सुरेश भट आमच्याकडे आले की कमीत कमी 4 ते 5 दिवस राहायचेच आणि खूपदा आलेले आहेत. खूपदा गझलविषयी आणि बाबांच्या गझला त्यांना खूप आवडायच्या. विशेषतः चाली. म्हणजे गझलला चाल देणं आणि इतर काव्यांना चाल देणं यात खूप फरक आहे. हो. गझलचा जो काव्यातला शेरमधला जो काफिया आणि रदीफचा जो एक झटका पाहिजे असतो चालीमध्ये, तर तो बाबांना ते गमक ती खूप छानरित्या अवगत होती आणि त्यांच्या गझलच्या चाली खूप आवडायच्या त्यांना. म्हणजे कधी कधी गमतीत ते म्हणायचे की डॉक्टर साहब आप सब डॉक्टरी छोड़ दो और मेरे साथ चलो हम प्रोग्राम करेंगे. इतकं ते बाबांबद्दल त्यांना खूप होतं. आणि आठवणी तर खूप आहेत. म्हणजे आपण सुरेश भटांचा स्वभाव सगळ्यांना अवगत आहे. आपण खूप जणांकडनं ऐकलं आहे की जेवढं ते तडकाफडकी बोलायचे एखाद्याला तेवढेच ते प्रेमळ फटकळ होते, तेवढेच प्रेमळ पण खूप होते. म्हणजे एक गमतीदार किस्सा मी सांगतो की सुरेश भट एकदा ट्रेननी नागपूरला चालले होते आणि मध्ये नगरला ती ट्रेन येते आपल्या इथे. तर त्यांनी बाबांना फोन करून सांगितलं की मी येतोय, माझ्यासाठी चहा आणि काहीतरी खायला घेऊन या. तर आणि ती ट्रेन रात्री 12:30-1 वाजता येणार होती नगरमध्ये. मग त्यावेळेस सगळा तसा त्या एरियामध्ये खूप सुनसान रस्ता होता सगळा. तरी बाबा, आई आणि बाबांचे एक मित्र असे स्कूटरवर त्या काळी रेल्वे स्टेशनला गेले. रात्री 12:30-1 वाजता ती ट्रेन आली. मग आत गेले ट्रेनमध्ये. सुरेश भटांनी लगेच वा वा डॉक्टर आले तुम्ही, छान छान म्हणून बसले. मी आत्ताच एक गझल केली, मी तुम्हाला ऐकवतो म्हणून तिथे ट्रेनमध्ये गझल त्यांचं चालू झालं. एकदम मैफल चालू झाली. इतकी रंगली की आता ट्रेन सुटणार, पण सुरेश भट काही त्यांना सोडेनात बाबांना. ते म्हणे नाही तुम्ही थांबा तो अजून एक गझल ऐकवतो. मग आई, बाबांचे जे मित्र होते ते खाली उतरले सगळे आणि बाबा ट्रेनमध्येच राहिले. तरी सुरेश भटांनी त्यांना काही जाऊ दिलं नाही. ट्रेन सुटली, पार दौंडपर्यंत घेऊन गेले रात्री आणि तिथपर्यंत त्यांनी गझल बाबांना ऐकवल्या सगळ्या. मग टीसीला बोलवलं दौंडला पोचल्यानंतर की हे बघा, हे मी आणलं यांना, यांच्याकडे काही तिकीट नाही आहे, तर यांना तुम्ही दुसऱ्या ट्रेनमध्ये बसवा. आणि स्वतः पैसे देत होते ते टीसींना. कारण म्हणजे डॉक्टर जयंत करंदीकरांमुळे सुरेश भटांना ऐकण्याचा योग नगरकरांना अनेकदा आला होता. अनेक कार्यक्रम इथे पण त्यांच्या मैफिली झाल्या होत्या. अवतार मेहरबाबा हे असंच एक नाव की जे डॉक्टर जयंत करंदीकरांशी जोडलं गेलं होतं. बरोबर. अनेक मेहरबाबांची गाणी डॉक्टरांनी गायलेली आहेत. कॅसेट्स खूप तेव्हा कॅसेट्स असायच्या. म्हणजे मेहरबाबांना आम्ही तर कुणी बघितलं नाही, पण डॉक्टरांच्या माध्यमातून या सगळ्या आठवणी म्हणजे बाबा मेहरबाबांचे खूप भक्त होते. आणि मेहरबाबांच्या अनेक त्यांनी मेहरबाबांनी हुमा नावानी अनेक गझला लिहिल्या आहेत. अरे वा. हां. आणि त्या गझलांना बाबांनी चाली लावून त्यांची कॅसेट त्यांनी काढली. किंवा जे मी मगाशी म्हटलं की खलील मुझफ्फरांनी हिंदीमध्ये मेहरबाबांची गाणी लिहिली, त्याच्या चाली लावून चलो मेहर के देस म्हणून एक कॅसेट काढली. मेहर चालीसा म्हणून बाबांची एक कॅसेट आहे. अशा अनेक मेहरबाबांच्या कॅसेट्स बाबांनी काढल्या होत्या. तुमच्या आजोबांनी कुष्ठरुग्णांसाठी खूप मोठं काम केलं आणि वडिलांनी ते पुढे चालू ठेवलं. बरोबर. बालसदन, हे बालसदन कधी सुरू केलं होतं त्यांनी? साधारण आजोबांच्या हयातीतच की नंतर? नाही, आजोबा गेल्यानंतर. त्या काळामध्ये लेप्रसी हा खूपच स्टिग्मॅटाइज्ड इलनेस होता. म्हणजे असं सद्यस्थितीमध्ये आम्ही जसं सायकॅट्रिक इलनेसला झगडतो आहोत सगळे मानसोपचार तज्ज्ञ अवेअरनेससाठी, तीच परिस्थिती ही लेप्रसी किंवा कुष्ठरोगाची होती की त्या समाजातनं झिडकारलेले असे महारोग म्हणायचे. ते झिडकारलेले होते रुग्ण. तर त्या काळामध्ये बाबांनी आणि आईनी कुष्ठरोग्यांसाठी पण खूप काम केलं आणि त्यांच्या सुदृढ मुलांसाठी. म्हणजे हे कुष्ठरोगी घरातनं किंवा समाजातनं बाहेर त्यांना फेकलं जायचं आणि ते मग भीक मागणे किंवा रस्त्यावरती येणे अशा पर्यायाने ती मुलं पण सगळी जी चांगली सुदृढ मुलं आहेत ती पण रस्त्यावरती येत होती. मग बाबांनी असा विचार केला की आपण त्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये बालसदन बाबांनी चालू केलं. पिंपळगाव माळवीला कर्ज काढून जागा घेतली आणि त्या मुलांसाठी बालसदन, सुरुवातीला 10 मुलं, त्यांच्यासाठी घर आणि एक आई असं त्यांनी चालू केलं.
मग पुढे पुढे 50-60 मुलं तिथे, शिक्षण पण तिथेच होतं, राहायचे पण तिथेच. आणि आज ती मुलं इतकी छान मोठी मोठी झालेली आहेत, मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. अरे वा, खूप मोठं काम बाबांचं होतं. स्पीच थेरपीचं तिथेच आपण काही दिवस मला वाटतं डॉक्टरांनी नाही, ती वेगळी जागा आहे, अजून पिंपळगाव माळवीतच आहे. ओम शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट जो स्थापन केला तो थोडी पुढे जागा आहे ती. कुष्ठरोग्यांच्या मुलांचं पण खूप मोठं काम बाबांचं होतं. आणि त्या काळात म्हणजे मेहर बाबांनी पण कुष्ठरुग्णांसाठी खूप मोठं काम केलं होतं. स्वतः ते आंघोळी घालायचे. म्हणजे मेहर बाबा म्हणायचे की कुष्ठरोग्यांना ब्युटिफुल सोल्स इन अगली केजेस. कारण कुष्ठरोगामध्ये काय होतं, आपल्या संवेदना जातात, त्यामुळे बोटं झडून जाणे किंवा चेहरा विद्रूप होणे वगैरे अशा गोष्टी कुष्ठरोगामध्ये होतात. त्यांनी पण कुष्ठरोग्यांच्या ते पाय धुवायचे. अवतार मेहर बाबा स्वतः त्यांच्या पाया पडायचे, असं आपण व्हिडिओत बघतो. गाडगे महाराज बघायला आले होते नगरमध्ये. बरोबर. अवतार मेहर बाबांनी आणखीन एक मोठं काम केलं, ते म्हणजे मनोरुग्णांवर उपचार ते त्यांच्या पद्धतीने करायचे. राहुरी केबिन म्हणून एक छोटीशी खोली आजही मेहराबादमध्ये बघायला मिळते, जिथे ते उपचार करायचे. मला वाटतं करंदीकर कुटुंबातले आपण दोघं जण पती पत्नी आहात की जे मानसिक रुग्णांच्या संदर्भात, मानसिक विकारांवर बरोबर आपण काम करतात. त्याच्या आधी मला तुमच्या गाण्याकडे यायचंय. तुमचं गाणं कधी सुरू झालं? ऍक्च्युली मी जेव्हा 5 वर्षाचा होतो. अजून एक याची दुसरी बाजू अशी आहे की हे तर माझ्या बाबांकडची बाजू झाली, पण माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा हे उत्तम तबलावादक होते. त्यांचं काय नाव? पंडित अण्णासाहेब थत्ते. मुंबईला होते ते. तर त्यांच्याकडे मी वयाच्या 5व्या वर्षापासून तबल्याचं शिक्षण घेतलं. म्हणजे मेन माझं गाण्यापेक्षा तबल्याकडे जास्त तेव्हा कल होता. गाणं माझ्या डोक्यात पण नव्हतं. आणि तबल्याचं मी सगळं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. मी तबला अलंकार आहे. आणि माझे खूप मुंबईला किंवा अनेक ठिकाणी तबला वादनाचे, सोलो वादनाचे पण कार्यक्रम लहानपणी झालेले आहेत. हे करत असताना मी बाबा गझल गायचे किंवा त्यांच्याबरोबर मी तबल्याची साथ संगत करायचो. त्यामुळे साथ संगतीचं एक वेगळं अंग जे असतं त्याची जाण मला तेव्हा लहानपणी झाली. आणि बाबांनी जसं अवतार मेहर बाबांच्या कॅसेट्स केल्या, तसं ज्ञानेश्वरीचा पण त्यांचा अभ्यास होता. म्हणजे ज्ञानेश्वरीला त्यांनी निवडक ओव्यांना चाली लावून ज्ञानेश्वरी अमृतगंगा म्हणून प्रोग्राम करायचे बाबा. आणि तबल्याला अर्थात मीच असायचो तेव्हा लहानपणी. त्यामुळे हे सगळं गाण्याचं पण माझ्या कानावर ते लहानपणी पडत होतं. पण ॲक्च्युली आपण गाऊ शकतो किंवा संगीत देऊ शकतो हे साधारणतः मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा श्रीधर फडकेंचं मला खूप आवडायचं तेव्हा. ओंकार स्वरूपा किंवा या ज्या सगळ्या होत्या कॅसेट्स किंवा ऋतू हिरवा असेल, तर त्यामुळे ते खूप आवडायचं. आणि मग पेटी आपल्याला येते का बघू म्हणून पेटी वाजवायला सुरुवात केली. मग त्यातनं काही चाली मी असा अभंग संतांच्या घेऊन बसायचो आणि मग त्याला चाली लावायचो. तर अशातनं मग एक 8-10 गाणी खूप छान झाली. मग मी ती ऐकवली अनेक जणांना. मग त्यातले एक जण म्हणजे श्रीनिवास खळे, प्रसिद्ध संगीतकार आपल्या सर्वांचे. त्यांच्या घरी जाऊन मी आणि बाबा गेलो आणि त्यांना मी चाली ऐकवल्या माझ्या. तर त्यांना पण त्या खूप आवडल्या. त्यांनी मला सांगितलं की तू असं कर, याचं हे कर, म्हणजे कॅसेट कर या चालींची. आणि म्हणून मग मी जेव्हा फर्स्ट म्हणजे MBBS झाल्यानंतर जेव्हा मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होतो त्यावेळेस मी ती पहिली कॅसेट केली. मना छंद गोविंद. अरे वा. त्याच्यामध्ये माझं भाग्य असं की पहिल्याच याच्यामध्ये मला प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी त्यात 4 अभंग म्हटलेत. देवकी पंडितांनी त्यात 2 अभंग म्हटलेत आणि रघुनंदन पणशीकरांनी 2 म्हटलेत. तर अशी पहिली कॅसेट माझी ती मना छंद गोविंद झाली. नंतर त्याच्यानंतर मग मी कॅसेट किंवा मग म्युझिक डायरेक्शनमध्ये जास्त चालू केलं माझं. 2 पर्याय होते ना, एक तर उत्तम गायक वादक व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं. दोन्ही गोष्टी तुम्हाला साधल्या. खरं तर अशी एक वेळ होती की मी कशात करिअर करायचं, कारण तबल्यामध्ये मग माझा खूप चांगलं नॉलेज होतं आणि अभ्यासात पण होतं. पण शेवटी मग मी खूप शांतपणे विचार केला. अनेक जणांना भेटलो पण आम्ही. खूप जणांनी मला सल्ले दिले की सगळं तू याच्यातच कर, म्युझिक डायरेक्शनमध्येच कर किंवा असं कर. पण तरी समहाऊ आमच्या म्हणजे जे बॅकग्राऊंड होतं सगळ्यांचं, घरच्यांचं किंवा माझे गुरु जे होते म्हणजे तबल्यातले अण्णा म्हणजे आजोबा माझे, त्यांचा विरोध होता त्याला की नाही, करिअर हे आपलं याच्यातच करा, डॉक्टरीमध्येच करिअर करायचं. हे बाकी आई वडिलांना काय वाटत होतं? त्यांना म्हणजे
खरं सांगायचं तर बाबांना वाटत होतं मी म्युझिक करावं, पण नाही, ते थोडंसं. पण मी आता हे सांगू शकतो की ते खरंच चांगला निर्णय होता त्या काळात म्हणजे झालेला. म्हणजे याचं कारण असं आहे की मी आज खूप बघतो या फील्डमध्ये, म्हणजे आपल्याला फक्त वरवर दिसतात जे प्रसिद्धी पावलेले आहेत किंवा ज्यांना सक्सेस मिळाला आहे, पण त्याच्या खालचे जे स्ट्रगलर्स आहेत किंवा खूप हुशार आहेत, खूप चांगले आहेत, पण केवळ काहीतरी कारणामुळे त्यांना प्रसिद्धी किंवा जेवढं मिळालं पाहिजे तेवढं मिळालं नाही, असे खूप लोक आहेत. म्हणजे त्याच्यामधनं येणारं फ्रस्ट्रेशन वगैरे ह्या खूप गोष्टी, स्टॅबिलिटी बिलकुल नाही त्या कलावंताचं आयुष्य थोडं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे. त्यामुळे मला असं वाटतं की एक स्टॅबिलिटीसाठी तुमचा व्यवसाय किंवा या गोष्टी आवश्यक आहेत. आज सुद्धा पुण्यातले बरेचसे जे आर्टिस्ट आहेत, अगदी जे टॉपमोस्ट, आता सतार वादक असतील, फ्लूट वाजवणारे असतील, तबला वादक असतील, ते दिवसभर नोकरी करतात आणि ते रात्री रेकॉर्डिंग, संध्याकाळी रेकॉर्डिंग करतात. बरोबर. त्यामुळे ते करायला लागतात गोष्टी. या तुम्ही MBBS केलं, पुढे मग तुम्ही सायकेट्रिस्ट झाला. हा पण निर्णय तुमचा होता की काही कारणामुळे? नाही, सायकॅट्रीचा निर्णय म्हणजे मला ऍक्च्युली मेडिसिन पण मिळत होतं, म्हणजे हृदयरोग तज्ञ बाबा जसे होतं तेही मला मिळत होतं, लहान मुलांचं डॉक्टर पिडॅट्रिशियन पण होऊ शकत होतो मी, आणि सायकॅट्री पण मिळत होतं. पण समहाऊ मला वाटलं की आपण सायकॅट्री घ्यावं, कारण मी खूप बघत होतो बाबांचं इमर्जन्सी, कारण मला कला पण करायची होती. आणि मेडिसिन म्हटलं की हृदयाचे पेशंट किंवा हार्ट अटॅकचे पेशंट, ICU, या गोष्टी सगळ्या, त्याच्यामध्ये 24 तास मग तेच, मला वेळ नसता मिळाला माझ्या कलेसाठी. त्यामुळे मग मी सायकॅट्रीचा पर्याय निवडला. बरोबर. आणि मला वाटतं नगरमध्ये डॉक्टर एक तसे कमी आहेत ना, मनाच्या आजारांवर उपचार करणारे. नगरमध्ये नाही, अख्ख्या भारतभर म्हणा तुम्ही, डॉक्टर कमीच आहेत. जेवढे पेशंट आहेत त्या मानाने खूपच कमी डॉक्टर आहेत. मनाचा आणि संगीताचा पण फार जवळचा संबंध आहे. अगदी. त्याचाही कदाचित तुम्हाला एक शेवटी भावना या मनामध्ये निर्माण होतात आणि संगीत हे भावनेशी जोडलेलं आहे ना. डॉक्टर, तुमचा गाण्याच्या निमित्तानं, संगीताच्या म्हणजे चाली देण्याच्या निमित्तानं अनेक मोठमोठ्या दिग्गजांशी संबंध आला असेल. त्या बाबतीत मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण मी जसं म्हटलं पहिल्या कॅसेटमध्येच मला आदरणीय सुरेश वाडकर गायक म्हणून मिळाले. नंतर मी जेव्हा एक पिक्चरला म्युझिक दिलं, मराठी पिक्चरला, मिसमॅच नावाचा पिक्चर होता, एक 9 वर्षापूर्वी आला होता. त्यामध्ये हरिहरन, प्रसिद्ध गायक हरिहरनजी, त्यांनी एक गाणं माझं गायलं. नंतर आपल्या गाणं बोल ना डोळ्यांनी डोळ्यांची हृदयाची आज तू. बोलना डोळ्यांनी डोळ्यांशी हृदयीचे आज तू खोल दे दिल से ही दिल का ये प्यारा सा राज तू. हृदयीचे आज तू खोल दे दिल से ही दिल का ये प्यारा सा राज तू. मी तुला तू मला पाहिले, शब्द ओठांवरी राहिले, ये क्या हो गया न जाने आज मुझे. मी तुला तू मला पाहिले, शब्द ओठांवरी राहिले, ये क्या हो गया न जाने आज मुझे.
स्वप्न पाहू नवे एकमेकांसवे काय जुनी हवे सांगना सांगना हसणे हे तुझे लाजणे आवरू मी कसे या मना धुंद झाल्या कशा आज काही दिशा कोणतीही नशा सांगना सांगना आस तू ओढ तू प्रीत तू नाद तू सूर तू गीत तू छेड़ तू प्यार के साज ये आज नए आस तू ओढ तू प्रीत तू नाद तू सूर तू गीत तू छेड़ तू प्यार के साज ये आज नए सर्वांच्या लाडक्या आशाताई भोसले यांनी पण माझं एक गाणं गायलंय बरं. त्याच पिक्चरमध्ये. सोनू निगमनी एक गाणं गायलंय, अवधूत गुप्तेंनी गायलंय, वा. बेला शेंडेंनी गायलंय. आणि हरिहरन नुकतेच नगरला येऊन गेले. नगरला आले होते तेव्हा त्यांनी त्याचा उल्लेख हो, केला. तुमचं मला स्टेजवर कौतुक बोलून केलं. माझा वा, सत्कार वा, मला वा. कौतुक केलं आणि सत्कार आमच्या पण केला. सगळ्यांसाठी नगरकरांसाठी तो अतिशय भाग्याचा क्षण हो. म्हणावा लागेल. म्हणजे मलाही ते खूप सरप्राईज होतं त्यांनी बोलवलं. म्हणजे मी भेटायला गेलो होतो त्यांना, तर त्यांनी नंतर स्टेजवरती बोलवलं मला आणि ते गाण्याची आठवण सांगितली की बरं. त्यामध्ये मराठी आणि हिंदी असे दोन्ही शब्दांनी ते काव्य आहे बरं. आणि ते खास त्यांच्यासाठीच ते चाल त्याची केली होती. तुम्ही उत्तम तबला वाजवता, हो. हार्मोनियम कुशलतेने वाजवता, तुम्ही लिहिता पण छान, संगीतही देता, आवाजही तुमचा छान आहे. म्हणजे संगीताला जे जे लागत असतं ते सगळं तुमच्याकडे हे आहे. सगळं जेनेटिकली ट्रान्सफर झालं म्हणून मी बाबांविषयी का सांगितलं. जास्त तुम्हाला काय आवडतं यातलं? संगीत देणं आवडतं? संगीत मला जास्त म्युझिक डिरेक्शन जास्त आवडतं. म्हणजे मी ॲज अ गायक म्हणून मी कधीच मला हे केलं नाही, प्रमोट केलं नाही. याचं कारण मी गाणं शिकलेलो नाही आहे. म्हणजे जसा मी तबला शास्त्रशुद्ध शिकलो आहे हो. तसं मी गाणं हे माझं मी गात होतो. पण असं कोणाकडे गुरुकडे जाऊन शिकलो आहे किंवा असं मी कधीच गाण्यासाठी केलं नाही. म्युझिक डिरेक्शन मी त्याच्यामध्ये खूप ते मला आवडीचं काम आहे माझ्या. बरोबर. कारण त्यात क्रिएटिव्हिटी असते बरं. एक आणि कुठल्याही कलाकाराला क्रिएटिव्ह गोष्ट करणे याच्यासारखा आनंद किंवा काहीतरी निर्मितीचा आनंद हा वेगळा असतो. बरं. तर त्यामुळे मला कुठल्याही गाण्याला चाली द्यायला खूप आवडतं. आणि मी आता म्हणजे असं झालं की सुरुवातीला मी फक्त चाली द्यायचो. म्हणजे गाणं जे असतं ते एकतर मूळ काव्याची चाल हो. आणि त्याला सजवणं म्हणजे त्याला म्युझिक अरेंजमेंट असं म्हणतात. तर पूर्वी मला ते अरेंजमेंट दुसऱ्याकडनं मी करून घ्यायचो, पण आता मी ते पण शिकलो अरे सगळ्या वा. गोष्टी. तर त्यामुळे मीच माझ्या गाण्यांची, कारण मला जे पाहिजे आहे ते मग मला करता येतात गोष्टी. संगीत देण्यामध्ये दोन प्रमुख प्रकार सांगितले जातात. एक तर तुम्ही आधी चाल तयार करता आणि मग कवीला शब्द लिहून बरोबर. मागता त्याच्याकडे, किंवा मग आधी गीतकार गाणं देतो आणि तुम्ही मग त्याच्यावर साज चढवता. तुम्हाला त्यातलं काय जास्त आवडतं? नाही, हे दोन्हीची एक वेगवेगळी मजा आहे हां. ॲक्च्युली. कारण जेव्हा आपण एखादं काव्य आपल्या समोर येतं तेव्हा ते काव्य ऑलरेडी त्याचं मीटर फिक्स असतं किंवा त्याच्या सिच्युएशन माहिती असते आपल्याला काय आहे, भाव काय आहे त्या काव्याचा. बरं. मग त्या अनुषंगाने आपण चाल त्याला लावतो. पण आता साधं उदाहरण द्यायचं झालं तर मिसमॅच मूवीतलंच जे मी म्हटलं हरिजींचं गाणं जे केलं होतं पोलना, तर ॲक्च्युली मी असंच मला जे मनामध्ये जे स्वर सुचले होते किंवा एक चाल सुचली होती ती अशीच तोडक्या याच्यामध्ये मी रेकॉर्ड करून ठेवली होती वेगळंच याच्यामध्ये. मग जेव्हा मला ती सिच्युएशन आली की असं आहे की तो गिटारची सुरुवात आहे त्याला
आणि मग तो हिरो गिटार वाजवतोय आणि गाणं चालू होतंय, तेव्हा मला ते म्हटलं आपण मग ते उघडून बघितलं मी. आणि मग त्याला त्याच्यावरती जे त्याचे गीतकार आहेत हा. डॉक्टर आशिष पानट, बर. तर त्यांनी मग त्याच्यावरती गाणं तयार केलं. अरे वा. बर बर ती पण मजा वेगळी आहे एकदम. बरोबर. आणि मग हरिजी गाणार आहेत, मग त्यांना त्यांच्या आवाजाला काय काय स्वर सूट होतील, किंवा ते क्लासिकल गातात, मग मध्ये थोडंसं आलापास सदृश घेणं किंवा अशा गोष्टी, मग ती मजा येते सगळी. बरोबर. गाणं पडद्यावर जो कलाकार सादर करणारे अभिनेता, हो हो, तर त्याचा पण विचार करावा लागत असेल ना, सिच्युएशन असेल किंवा अगदी त्याचा अगदी अगदी आवाजाची पोत काय अगदी अगदी. पद्धतीची आहे. म्हणजे मला खूप जणांनी विचारलं की तुम्ही म्हणजे जेव्हा आशाताईंनी गाणं गायलं तेव्हा त्या 81 वर्षाच्या होत्या. ओ हो, ॲट द एज ऑफ 81. म्हणजे त्यांनी इतकं अप्रतिमरित्या ते गाणं गायलं. तर सगळ्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली की तुम्ही यांना का घेतलं, म्हणजे तर ते ॲक्च्युली बॅकग्राऊंडला गाणं होतं, आणि तुम्ही जर ते गाणं ऐकलं तर तुम्हाला वाटणारच नाही की ती 81 वर्षाची बाई गाणं गातीये. इतकं अप्रतिम एक्सप्रेशन आणि इतकं फारच जबरदस्त त्यांनी गायलं. डॉक्टर, आता तुमचा एक दुसरा भाग कुटुंबाचाच, एक संगीताची परंपरा आणि दुसरी सामाजिक कार्याची परंपरा, ती तर खूप मोठी आहे. या परंपरेचं देखील आता तुम्ही स्नेहालयाच्या बरोबर आता हो. स्नेह मनोयात्रेचं जे काम करतात, हो, तर हे पण खूप मोठं आहे आणि आज काळाची गरज म्हणून बरोबर त्याच्याकडे सगळा समाज बघतो आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा सुरुवात केली सायकेट्रिस्ट म्हणून नगरमध्ये, एकतर तुम्हाला खूप ऑप्शन्स होते ना, कुठेही तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या बरोबर. शहरामध्ये जाऊन उत्तम पद्धतीने व्यवसाय करू शकला असतात. नगरमध्येच राहण्याचं का ठरवलं? नाही, असं ठरवलं म्हणजे काय माहिती आहे का, की एकतर बाबा आमचं हॉस्पिटल नगरमध्ये आहे, तर त्यामुळे त्या एजला थोडासा सपोर्ट, आणि या गोष्टीमुळे, आणि आपलं स्वतःचं गाव लाडकं नगर आहे, त्यामुळे मग मी नगरलाच डायरेक्ट प्रॅक्टिस करायचं आम्ही ठरवलं. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो, नगरमध्ये वेडे खूप आहेत असं म्हटलं जातं. बस स्टँडवर, ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, स्टेशनवर. वेडा हा शब्द मला वापरायला नको वाटतो. याचं कारण असं की थोड्याशा ॲबनॉर्मॅलिटीज म्हणू आपण, किंवा थोडा प्रत्येकामध्ये काही पर्सेंटेज वाईज असतंच. हा. ज्याच्यामध्ये थोडं जास्त असतं त्याला आपण म्हणतो की हा मनोरुग्ण आहे, किंवा याला ट्रीटमेंटची गरज आहे. बरोबर. आता राग येणं, हे प्रत्येक माणसाला राग येतोच, किंवा दुःखी होणं किंवा उदास वाटणं हे प्रत्येकाला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जाणवतंच. पण त्याचं जेव्हा आजारात रूपांतर होतं, म्हणजे उदासपणाचा आजार केव्हा म्हणू, जेव्हा आपण ही उदासीनतेची अवस्था कंटिन्युअस 15 दिवस राहिली, तर मग आपण म्हणू की याला उदासीनतेचा आजार झालेला आहे. बरोबर. तर त्यामुळे प्रमाण सगळीकडेच वाढतंय. सायकॅट्रिक इलनेसचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतंच आहे, आणि वाढणार आहे. याचं कारण असं आहे की परिस्थितीजन्य, म्हणजे आजूबाजूची परिस्थिती असेल, काय चांगलं चाललंय तुम्ही मला सांगा. रोज आपण काहीतरी पेपर उघडला की वाईटच बातम्या, निगेटिव्ह बातम्या आहेत. जास्तच आपल्याला पुढे कुठेही चांगलं चाललंय, घडतंय अशी जाणीवच नाही. सुरक्षिततेची जाणीवच राहिलेली नाहीये कुठे समाजामध्ये. पण अन्य शहरं, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर किंवा परदेशातल्या मोठमोठ्या शहरांचा आणि नगरशी जर आपण तुलनात्मक असा विचार केला तर नगरकरांचं मानसिक आरोग्य कसं आहे? नाही, सांगायचा मुद्दा काय की आजार हे सगळीकडेच वाढत आहेत. बरोबर. म्हणजे असं नाही की नगरमध्येच वाढत आहेत किंवा पुण्यामध्ये वाढत आहेत किंवा आपल्या देशातच वाढत आहेत. बाकीच्या कंट्रीजमध्ये पण सायकॅट्रिक इलनेस वाढतातच आहेत. बरं. फक्त प्रकार वेगवेगळे असतील. म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये ड्रग्ज किंवा व्यसनाधीनता ज्याला आपण म्हणू, ते प्रॉब्लेम जास्त आहे. त्यांच्यामध्ये रिलेशनल प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढत आहेत. आपल्या देशामध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये सायकॅट्रिक इलनेसमध्ये व्यसनाधीनतेचं पण प्रमाण खूप वाढत चाललंय सध्या. जसं पूर्वीच्या काळी तंबाखू, सिगरेट किंवा एवढीच आपण व्यसन ऐकायचो मुलांमध्ये, की मुलगा सिगरेट पिताना दिसला किंवा मुलगा तंबाखू खाताना दिसला. पण आजकालची मुलं 14-15 वर्षाची गांजा ओढतात. म्हणजे गांजा ज्याला आम्ही हायर सबस्टन्समध्ये मोडतो, की ज्याच्यामुळे मानसिक आजार जास्त होतात, भास होणे, भ्रम होणे, या ज्या गोष्टी आहेत, त्याचं रूपांतर म्हणजे आजारामध्ये होणं हे गांजामुळे होतं. अशी 14-13 वर्षाची मुलं, शाळेतली मुलं. म्हणजे माझ्याकडे मागच्याच आठवड्यामध्ये एक पेशंट आले होते की ज्यांचा मुलगा गांजा सोडण्यासाठी म्हणून आले होते. तर ते रडून मला सांगत होते की आमच्या गावामध्ये अशी 100 ते 150 मुलं आहेत. अरे बापरे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती समाजामध्ये आज आहे. शहरात ड्रग्ज जितक्या सहजतेने मिळतात, अनेक प्रकार आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आधुनिक अगदी म्हणजे रसायनं आली आहेत, औषधं आली आहेत, इंजेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये काय म्हणजे
आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीची व्यसनं अंमली आता ते पदार्थांचं प्रमाण सुरू वाढलंय. झालंय. हो हो, अगदी अगदी. हे जे बाकीचं जे आहे म्हणजे तुम्ही मगाशी ज्याचं म्हणाल की सभोवतालचं वातावरण आहे, हो. कुटुंबातले ताण आहेत, हो, कोरोनानंतर तर खूप वाढलंय. जास्तच प्रमाणात हे सगळं वाढलेलं दिसतंय. तर या सगळ्यांचं एकूण काय म्हणजे कुठे आपण जाणार आहोत? एकीकडे आपण अध्यात्माकडे म्हणजे आपल्याकडे अवतार नाही, मेहरबाबांसारखे सगळ्याच गोष्टींचं एक्स्ट्रीम्स चालू आहेत सध्या. ही फेज जी आहे ना, म्हणजे टोकाला पोहोचलो प्रत्येक आपण. म्हणजे कुठे बॅलन्स राहिलेला नाहीये. म्हणजे आता देवदेव देवदेव करायचं म्हटलं तर इतक्या उच्च लेवलला करायचं हम्म. काहीतरी की त्याचं आजारातच रूपांतर होतं. हम्म. म्हणजे 24 तास तेच करायचं. व्यसनं पण इतक्या उच्च लेवलला करायची की त्याचं आजारातच रूपांतर होतं. अशा गोष्टी आणि सगळ्या वयोगटामध्ये दिसतात. अगदी सगळ्या ते वयोगटामध्ये. मोबाईल अगदी 2-3 वर्षाच्या आणि बाळाच्या हातात पण मुख्य तुम्हाला दिसतो आता. म्हणजे मला असं जाणवतं की आता मी असं म्हणतो की माझ्या लहानपणी आदर्श व्यक्ती आपल्या आजूबाजूला असणं हे फार महत्वाच्या हो. गोष्टी आहेत. म्हणजे ज्याला आपण संस्कार म्हणतो किंवा इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट संस्कार, ते आजकालच्या मुलांमध्ये मला त्याची त्रुटी जाणवते. आणि म्हणजे मला दया येते खरंच की यांना आदर्शच नाही आहेत. कोणाकडनं शिकणार आहेत ते, काय शिकणार आहेत? मोबाईल मधूनच सगळं बघत असतात सगळं जगाकडे. म्हणजे वडील जेव्हा सांगतात की माझा मुलगा मोबाईल बघतो, तेव्हा तुम्ही किती मोबाईल बघता ते आधी बघा. त्यांना आदर्श तर पाहिजेत ना आजूबाजूला चांगले, तर ते शिकतील त्यांच्याकडनं. मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर काय बेसिक औषधं किंवा ट्रीटमेंट किंवा डॉक्टर ही गोष्ट फार पुढे येतात ते. पण त्याच्या आधी कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये, आईवडिलांकडून घरातल्या घरात जेव्हा ही सुरुवात होत असते ना, बऱ्याचदा कळतच नाही की आजार किती वाढलेला आहे. तुमच्याकडे येईपर्यंत तो बराच पुढे गेलेला असतो आजार. असा सल्ला आपण काय देऊ शकतो की तुम्ही घरातल्या घरात कसं वागलं पाहिजे मित्रांशी? ते एकमेकांना वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. क्वालिटेटिव्ह टाईम म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटेटिव्ह हो. टाईम फार महत्त्वाचा आहे. आणि संवाद साधणे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे गृहीत धरणं जे असतं ना की चाललंय, मुलाचं चाललंय, जातोय, बरोबर. क्लासला जातोय, म्हणजे हां. शिकतोय. मग मला माहिती नाही तो नक्की काय करतोय, अभ्यास करतोय का काय करतोय, काय माहिती नाही. किंवा महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाने एकमेकांशी संवाद साधणे, प्रत्येकाच्या गोष्टी, मनातल्या गोष्टी व्यक्त करणे, बरोबर. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दुर्दैवाने त्याच कमी होत चाललेल्या त्या कमी दिसतात होत आहेत. आपल्याला. अगदी बरोबर. आणि त्याला खूपशी कारणं आहेत ज्याच्यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे आमच्या सायकॅट्रीमध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे मेडिसिनल पार्ट, हां. म्हणजे आजार झाल्यानंतरची ट्रीटमेंट हो. जी मी करतो. मी डॉक्टर आहे, मी सायकॅट्रिस्ट आहे, तर मी ती औषध गोळ्यांनी आजार बरा करतो. आणि दुसरे असतात ते सायकॉलॉजिस्ट. बरोबर. म्हणजे तो पण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. क्लिनिकल सायकॉलॉजी, जसं दीप्ती मॅडम आहेत, काउन्सिलिंग हां, भर देतात. थेरपी म्हणू आपण हां. त्याला. आजकाल काउन्सिलिंग फार आपण सहजरित्या बरोबर. शब्द वापरतो. तर ज्यामध्ये विदाऊट ट्रीटमेंट म्हणजे बोलून बरं करणे ज्याला आपण म्हणतो, बरोबर. किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी असेल किंवा रॅशनल इमोटिव्ह थेरपी असेल, तर या सगळ्या गोष्टीचा पार्ट जो आहे तो क्लिनिकल सायकॉलॉजिस्टचा. बरोबर. अशा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या भाग आहेत. साधारण लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर उपलब्ध आहेत आपल्याकडे मनाच्या आजारांवर उपचार करणारी मंडळी? खूप कमी आहेत ना. किती म्हणजे प्रमाण हवं असतं म्हणजे स्टँडर्ड काय आहे त्याचं? स्टँडर्ड असं म्हणजे आता तुम्ही विचार करा की अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये आम्ही 6 सायकॅट्रिस्ट आहोत. म्हणजे 50 लाखांचा जरी आपण लोकसंख्येचा आकडा जरी धरला. 6 सायकॅट्रिस्ट आहोत. अरे बाप. अर्थात म्हणजे अवेअरनेस पण तेवढा कमी आहे. म्हणजे की मला त्रास होतो, मी स्वतः जातो सायकॅट्रिस्टकडे, असं खूप कमी आहे. वाढतोय पण कमी अजून, पाहिजे तसा नाही आहे. जसं मला डायबिटीस झाला तर मी पटकन डॉक्टरकडे जाईन, ताप आला तर लगेच मी डॉक्टरकडे जाईन, तसं अजून नाही आहे. बरं. डॉक्टर, तुम्ही स्नेहालयशी कधी जोडला गेलात? याचं सर्व श्रेय आपले स्नेहालयाचे सर्व गिरीशजींना आहे. कारण गिरीशजी मला एकदा त्यांचा फोन आला की असं एक प्रोजेक्ट आहे, त्याविषयी मला बोलायचं आहे. तर मग ते आले होते घरी आणि त्यांनी सगळं वाटवानी सरांचं कार्य मला भरत वाटवानी सरांचं कार्य मला सांगितलं. आणि त्याने मी खूपच प्रभावित झालो. म्हणजे मला माहिती होतं, नाव माहिती होतं, पण ॲक्च्युली त्यांचं एवढं मोठं काम मला माहिती नव्हतं. आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांची मुलाखत तुला घ्यायची आहे. त्यांना बा आणि बापू पुरस्कार स्नेहालयातर्फे दिला होता. तेव्हा मुलाखत घ्यायची म्हणून मी ते वाचलं सगळं त्यांचं काम. तर ते फारच मोठं काम आहे त्यांचं. आणि मग त्या धर्तीवरती आपण नगरमध्ये चालू करायचं आहे हे म्हटल्यानंतर म्हणजे त्या नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. म्हणजे ते ॲक्च्युली माझं भाग्य आम्ही समजतो दोघंही. आणि मग त्यातनं वाटवानी सर, गिरीशजी आणि आम्ही मिळून स्नेह मनोयात्री प्रकल्पाची सुरुवात झाली. निंबळकला सुरुवातीला एक 10 रुग्णांपासून सुरुवात केली. म्हणजे रस्त्यावरचे
रस्त्यावर भटकणारे जे क्रॉनिक आजार झालेले पेशंट असतात, मोस्टली ते स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असतात, तर त्यांना आमचे सोशल वर्कर घेऊन येतात संस्थेमध्ये. तिथे त्यांची स्वच्छता पहिले केली जाते, कारण ते अनेक वर्ष भटकत असतात, अक्षरशः 10-10, 15-15 वर्ष घराच्या बाहेर फिरत असतात, कुठलंही काही खात असतात, आंघोळ केलेली नसते अनेक दिवस. मग असे रुग्ण आल्यानंतर त्यांची पहिले स्वच्छता करणे, मग त्यांना आहार व्यवस्थित नसतो तो देणे, हे फार मोठं काम आहे. मग त्याच्यानंतर येतो तो उपचाराचा भाग येतो. मग त्यांना औषधोपचार तिथे मोफत दिले जातात. मग ते जसे बरे होतात तसं मग ते त्यांचे सिम्पटम्स म्हणजे आजाराची लक्षणं बरी होतात तसं ते मग थोडे सांगायला लागतात की आम्ही या गावचे त्या गावचे, नाव गाव सांगतात. अगदी आउट ऑफ महाराष्ट्र किंवा मध्ये जे आम्ही रियुनाईट केले पेशंट ते नेपाळचे होते. नेपाळमधले 2 पेशंट रियुनाईट केले. कितीतरी वर्षांपासून तो कदाचित फिरत असेल असा. आणि हे नुसतं बरं करणं नाहीये किंवा त्यांना तिथेच ठेवणं नाहीये, तर याच्या पुढची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणं. अरे वा, खऱ्या अर्थाने त्यांचं हा फार पुनर्वसन. मोठा त्या प्रकल्पातला एक म्हणजे आजकाल जे आम्ही म्हणतो ना की आता येरवडा मेंटल हॉस्पिटल आहे किंवा ठाण्याचं मेंटल हॉस्पिटल आहे, त्यांनी पण आता गव्हर्नमेंटची ही सिस्टीमच आहे की जास्त काळ मनोरुग्णाला हॉस्पिटलमध्ये नाही ठेवायचं, घरी राहून तो बरा राहायला पाहिजे किंवा समाजामध्ये परत तो वावरला पाहिजे, त्यांनी समाजासारखं काम केलं पाहिजे. तर याच्यासाठी शॉर्ट टर्म ॲडमिशन ठेवून त्याला पटकन घरी पाठवणे. साधारण किती जणांना आतापर्यंत तुम्ही त्यांच्या घरी पुन्हा 250च्या वरती झाले असतील आतापर्यंत 3 वर्षात. आणि मग नंतर त्यांच्याशी कसा संपर्क आपण ठेवतो? आमचे सोशल वर्क फार छानरित्या काम करतात सगळे. तर दर महिन्याला फोन करणे घरी की पेशंट व्यवस्थित गोळ्या घेतोय ना, काय कसं आहे, काम करतोय ना, याची माहिती ते रेकॉर्ड ठेवलेलं असतं सगळ्यांचं. आणि यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे मोफत औषधोपचार पुरवलेत आतापर्यंत. म्हणजे 3 वर्ष झाली तरी सुद्धा गोळ्या पुरवल्या जातात मोफत. पण अशी एखादी केस म्हणजे दुर्दैवाने पुन्हा त्याला त्रास झाला आणि पुन्हा तो घरातून निघाला? आता काय माहितीये का की बरेचसे घरचे लोक कसे आहेत त्याच्यावरती पण अवलंबून असतं ते किती सपोर्ट. शेवटी काय असतं की खूप वर्षाचा मानसिक आजार झाल्यानंतर त्या रुग्णाची जी कॉग्निटिव्ह कपॅसिटी आपण म्हणतो किंवा विचार करण्याची क्षमता कमी झालेली असते, काम करण्याची कुवत कमी झालेली असते, इतर व्यक्तींसारखी ती वावरत नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह डेफिसिट झालेले असतात. मग घरचे लोक सुरुवातीला जरी त्यांनी आनंद झालेला असतो त्यांना की वा इतके वर्षांनी आला माझा भाऊ किंवा मुलगा, पण जसं जसं ते मग गोळ्या द्यायची वेळ येते किंवा मग थोडंसं त्याला समजून घेण्याची वेळ येते, मग कधी कधी काही जण छानरित्या सांभाळतात, काही जण दुर्लक्ष करतात, मग परत तो रस्त्यावर येतो. असं पण होतं खूपदा. म्हणजे असंही झालेलं की काही त्यातले एक 5%, 4% लोक जे आहेत ते परत रस्त्यावर येतात. आता स्नेह मनोयात्रेचा एक मोठा प्रकल्प, आता मोठी इमारत उभी राहते. हो, जवळपास 150 बेडपेक्षा मोठं हॉस्पिटल तिथे होतंय याच प्रकल्पासाठी, स्नेह मनोयात्री प्रकल्पासाठीच. त्याचबरोबर अजून पण इतर प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सायकोलॉजिकल हेल्थसाठीचा एक प्रकल्प आहे, स्किझोफ्रेनिया अवेअरनेससाठीचा एक प्रकल्प आहे, आणि सर्व मानसग्रामच म्हटलंय त्याला ॲक्च्युली. म्हणजे मनाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आणि सगळी उपचार पद्धती तिथे होईल. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं सायकोलॉजिकल अस्पेक्ट आहे, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी असेल किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी असेल किंवा वेगवेगळे टूल्स असतील टेस्टिंगचे, ते सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत, पण ते सर्व प्लॅनमध्ये आहे. पण आत्ता हा बेसिक महत्त्वाचा प्रोजेक्ट जो चालू आहे तो स्नेह मनोयात्री प्रकल्पाचा आहे. तुम्ही स्वतः संगीताच्या क्षेत्रातले आहात, या रुग्णांना बरं करण्यामध्ये संगीताचा काही उपयोग तुम्ही कधी केला आहे का? तसा केला नाहीये, पण इट्स फॅक्ट की आता आपण पण कधी समजा बोर झालं माणसाला किंवा उदास झालं, एखादं गाणं ऐकलं छान चांगलं, डीजे वगैरे नाही, तर तरी आपलं मन छान होतं, प्रसन्न वाटतं. आम्ही आता मध्ये एक क्लासिकलचे कलाकार आहेत की जे यावरती प्रोजेक्ट करतायत. म्हणजे सायकॅट्री रिलेटेड इलनेस आणि म्युझिक, म्हणजे म्युझिकचा मनावरती होणारा परिणाम याच्यावरती ते काम करतायत. तर होईल ते काही दिवसात त्याच्यावरती पण अजून, पण नक्कीच म्युझिकचा आणि मनाचा तर जवळचाच संबंध आहे. नगरचे अनेक डॉक्टर आता गाणी म्हणायला लागलीत. हो, तुमचे कार्यक्रम होतात. नगरमध्ये खूप गाणारे लळा लागलेली, खूप गाणारे आहेत, आवड खूप. नगरमध्ये कलेचं वातावरण खूप छान आहे,
खूप चांगले चांगले गायक आहेत, आर्टिस्ट आहेत. डॉक्टर आमचे जे आहेत मित्र ते खूप छान गातात, हो. ग्रुप्स आहेत चांगले. बरं आमचा नगरमध्ये सप्तसूर नावाचा ग्रुप आहे बरं की ज्याच्यामध्ये मोठे मोठे कन्सल्टंट्स आहेत, फिजिशियन आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, डेंटिस्ट आहेत, ॲनेस्थेटिस्ट आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, रिनाऊंड मोठे नगरचे. तर अशा एक 50 डॉक्टरांचा आमचा ग्रुप आहे अरे वा सप्तसूर म्हणून, की आम्ही महिन्यातनं एकदा भेटतो. मग एखादी थीम असते गाण्याची, त्याच्यावरती सगळी गाणी म्हणतात आणि असा एक छोटा प्रोग्राम आम्ही हम्म. करतो. तुमच्या स्वतःचे आवडीचे गायक कोण गायक आता सगळे किशोर कुमार, मोहम्मद रफी तर सगळ्यांनाच आवडतात. हो हो पण मला जर मनापासून विचारलं तर हरिहरन मला खूप आवडतात. हरिहरन त्यांच्या गझला खूप आवडतात. सुरेश वाडकर माझ्या खूप आवडीचे आहेत. नंतर तसे सगळे जे मोठे हम्म. आणि आता लता दीदींबद्दल किंवा आशाताईंबद्दल म्हणजे ते हे सगळ्यांचेच गृहीतच आहे. धरायचं की ते आवडतातच आहेत सगळ्यांना. रुग्णांच्या बरोबर तुमचा दिवस जात हो असेल. हो हो. सकाळी पण बरीच आपल्याला बाकीची कामं असतात, त्या सगळ्यातून गाण्यासाठी, संगीतासाठी, तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ कधी तुम्हाला मिळतो? हे वेळ कसं आहे, मी म्हटलं की क्वालिटेटिव्ह टाईम महत्त्वाचा असतो. त्यामुळे घरी जाताना म्हणजे दवाखान्यातनं घरी जाताना सुद्धा डोक्यामध्ये कधी कधी चाली सुचतात. बरं बरं बरं. पण आता एक चांगलं झालंय मोबाईलचा फायदा की हा. त्याच्यात आपण पटकन रेकॉर्ड करू शकतो. हो येस. कारण मी दवाखान्यात एकदा कन्सल्टिंगमध्ये गेल्यानंतर तो चॅप्टर माझा क्लोज होतो. मग पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पेशंट किंवा दवाखान्यातल्या गोष्टींवरती असतं. पण ते जमतं म्हणजे प्रॅक्टिसमुळे सगळ्या. आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण करायचं ठरवत असतो, काही होतात, काही राहून जातात. अशा कुठल्या गोष्टी आहेत, काही खंत मनाशी किंवा याच्या पुढे काही आहे ते करायचं आहे आपल्याला, असं काही ठरवलंय? नाही, खंत वगैरे नाहीये, पण अजून मला 1-2-3 पिक्चरला म्युझिक द्यायला नक्की आवडेल. अरे वा वा. आम्हाला हे ऐकायला पाहायला नक्की आवडेल. कारण ती एक वेगळी प्रोसेस आहे. हो. आणि म्हणजे तुम्ही किती जरी चांगलं म्युझिक दिलं ना आणि ते पिक्चर थ्रू जर आलं तर ते लोकांपर्यंत जास्त पोचतं. बरोबर. नो डाऊट. आता यूट्यूब आहे किंवा बाकी सोशल मीडियावरनं पण पोचतं. हम्म. पण ज्या प्रमाणात ते पिक्चर किंवा या गोष्टीतनं लोकांपर्यंत पोचतं तसं फार क्वचित. आता एखादं गुलाबी साडीसारखं गाणं एखादं खूप हिट होतं किंवा हो. असं. पण पिक्चर ते गाणं काहीतरी नशीब घेऊन येत असतं ना जन्माला. हा म्हणजे ते बरेचसे फॅक्टर्स हो, आहेत हो. त्या याच्यामध्ये. त्याचं मार्केटिंग आता खूप महत्त्वाचं मार्केटिंग झालंय. खूप महत्वाचं आहे. तेवढा वेळ हो. त्याला द्यायला पाहिजे, द्यावा लागतो आजकाल. डॉक्टर, या संवादाचा समारोप आपण एक तुमच्या आवडत्या गाण्यांनी करूयात. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले मी. इथे दाट छाया तुनी रंग गळतात या, वृक्षमाळेतले सावळे, हे तुला पाहिले मी. वा, अप्रतिम. डॉक्टर नीरज करंदीकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि खूप छान सगळा प्रवास, अगदी जानकीबाई आपटेंपासूनचा तो त्यांच्या आत्ताच्या स्नेह मनोयात्री प्रकल्पापर्यंतचा सगळा अतिशय ओघवता आणि अतिशय महत्त्वाचा असा हा प्रवास डॉक्टरांनी आपल्यापुढे उलगडून दाखवला. त्याबद्दल तुमचे डॉक्टर मनापासून आभार. थँक्यू. आणि तुमच्या मला पण रेडिओ नगर आणि तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा. थँक्यू. संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं योगदान देत असतानाच संगीत आणि सामाजिक कार्यात रमणारे नगर येथील प्रख्यात सायकेट्रिस्ट डॉक्टर नीरज करंदीकर यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी.
दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. 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 अशी बावरी रात राणी बावरा निशिगंध आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. हो पुनवेत न्हाऊन येथे चांदण्याने पदर पसरला. पुनवेत न्हाऊन येथे चांदण्याने पदर पसरला. ये जवळ ये ना पिये तू रातही बेधुंद आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. हो हो हे हे ला 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 ला. हे हे ला 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 ला. हे हे ला 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 ला. हे हे ला 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 ला. जसा चांदण्यांचा नभाशी, जसा या फुलांचा दवाशी. जसा चांदण्यांचा नभाशी, जसा या फुलांचा दवाशी. तसा संग माझा तुझ्याशी कोणता अनुबंध आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे. तुझा श्वास श्वासात माझ्या, जणू रोम रोमात माझ्या. तुझा श्वास श्वासात माझ्या, जणू रोम रोमात माझ्या. आज कळली मला प्रीतीचा रेशमी हा बंध आहे. अशी लाजरी आणि लाजरा
अशी लाजरी रात्र आहे आणि लाजरा चंद्र आहे हो, हो, हो. समजले तुला ते कळाले मलाही, समजले तुला ते कळाले मलाही, उमगल्या नव्या जाणीवा आज काही, कसे आज होती तुझे भास सारे, हरपले कुठे भान माझे आता रे, तुझ्या आठवणी उमलल्या कळ्या रे, तुझा रंग लिहून आल्या दिशा रे, कसा वारा तुझे श्वास वाही, कसा वारा तुझे श्वास वाही. असे काय झाले मला हे कळेना, कळेना, क्षण आज हा एकही का सरेना, अरे बाबा तुझ्या वाचूनी मला राहवेना, तुझे दूर असणे मला साहवेना, जरा साधुरावा किती अंत पाही, जरा साधुरावा किती अंत पाही, अंत